ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज फक्त सुभेदार कुटुंबीय हे असतात घरामध्ये आणि ही गोष्ट बघून अस्मिताला खूप छान वाटत असतं. तर कल्पनाला सुद्धा खूप बरं वाटत असतं. कल्पना म्हणते, घरात आज कितीतरी दिवसांनी फक्त आपण आहोत, तर बरं वाटते ना? त्यावर अस्मिता म्हणते, हो ना. नाही नाही म्हणजे असं खरं तर कोणाच्या खाण्यावरून बोलू नये. पण त्या मैना गहू खायच्या ना, तर मला कसं तरीच व्हायचं आणि त्यावरून म्हणायच्या 4 माणसांच वाढून घेऊन की मला हे एवढं पुरेल, हा मी पुरवेन, तर मला आणखीनच म्हणजे वियर्ड वाटायचं. आता घरामध्ये एवढं असूनही पुरवायची काय गरज? त्यावर लगेचच आता अर्जुन तिला सांगतो, अस्मिता ताई, तू आता या सर्व गोष्टींचा विचार करू नकोस, तू आनंदी राहा. त्यावर अस्मिता म्हणते, हो बरोबर. तर पूर्णा आजी म्हणत असते, आज सकाळी चालून आलीस नाग. आता तुला ती मुलगी दर्शना व्यायाम शिकवायला येईल. त्याबरोबर ती म्हणते, पूर्णा आजी आज नाही, मी म्हटलं होतं की नाही उद्या. आज मला माझ्या मैत्रिणी बरोबर लंचला जायचंय. त्यावर मग आता सगळे तिला म्हणतात की अगं तुला बाहेरचं खायचं नाहीये, यावेळी सांगितलंय की नाही? त्यावर अस्मिता म्हणते, हो मला माहिती आहे, पण थोडंसं मी जास्त नाही खाणार आणि मी ज्या रेस्टॉरंटला जाणार आहे ना ते अगदी घरच्या सारखं आहे. त्याबरोबर मग पूर्णा आजी म्हणते, जर घरच्या सारखंच आहे तर मग तिकडे जाण्याची गरजच काय? तू घरीच तुझ्या मैत्रिणींना जेवायला बोलाव ना. घरी काय बनवायचे ते बनव. त्याबरोबर आता सायली म्हणते, हो तुम्ही मला सांगा, मी बनवते घरी. त्यावर अस्मिता म्हणते, नाही मला बाहेर जायचंय. मी आनंदी राहावं असं तुम्हाला वाटतंय की नाही? मग मला बाहेर जाऊ द्या बरं. त्यावर अर्जुन म्हणतो, मला काय वाटतं माहितीये का? अस्मिता ताईच बाळ येईल ना, तेव्हा ते सगळ्यात आधी मला बाहेरचंच आणून द्या असंच म्हणेल. इतक्यात आता त्या ठिकाणी अश्विन आलेला असतो. अश्विन पाणी पिऊन निघत असतो तर सायली त्याच्यासाठी लगेच नाश्त्याची प्लेट भरते आणि म्हणते, अश्विन भाऊजी नाश्ता. त्याबरोबर अश्विन म्हणतो, नाही नको आहे मला. हे तन्वीने बनवलेले नसेल ना, मग हे मी खाल्लेलं तुमच्या नियमात बसणार नाही. त्याबरोबर आता कल्पना सांगते, अरे अश्विन, ते नियम तुझ्यासाठी नाहीच आहेत. त्याबरोबर अश्विन म्हणतो, हो माझ्यासाठी नाहीयेत, पण माझ्या बायकोसाठी तर आहेतच ना. मग मी कसं खाणार? तुमच्यामुळे बिचारीने कितीतरी दिवस मन मोकळेपणाने तिच्या आवडीप्रमाणे घरचं जेवलेलीही नाहीये. तुमच्यासाठी ते सगळं तुमचं ऐकते. जाऊ द्या, मी नाही खात थकीव. आणि मग एवढं बोलून अश्विन तिकडं निघून जातो. तर पूर्णा आजी म्हणत असते, या मुलाला का कळत नाहीये? तन्वी आपलं ऐकते कारण तिला स्वयंपाकघरात जाणं कधी कळणार याला? या गोष्टी कधी कळणार याला? याची बायको चुकीची आहे ही गोष्ट. त्याबरोबर आता लगेचच इकडे अस्मिता म्हणते, बरं जाऊ द्या, ते सगळं सोडा आता. तर आता लगेच अर्जुन म्हणतो, बरं चल सायली, मी निघतो. ऑफिसला गेलो की तुला मेसेज करतो. त्यावर अस्मिता म्हणते, बापरे, म्हणजे आता थेट 15-20 मिनिटांनंतर अर्जुन. तोपर्यंत तू श्वास कसा घेणार? तू जगणार कसा? त्याबरोबर आता लगेचच इकडे पूर्णा आजी म्हणते, अगं मध्ये त्याला जर गरज पडली की नाही तर तो सायलीचा खोटो बघेल. त्यावर लगेच कल्पना म्हणते, अर्जुन, तुझ्या वॉलपेपरवरती तर सायलीचाच खोटो असेल ना रे? नाही म्हणजे लगेच लागत असेल ना तुला बघायला तशी? लगेचच इकडे अस्मिता म्हणते की हा बरोबर बोलतेस तू, अगदी ममा अर्जुनच्या वॉलपेपरवरती ना सायलीचाच फोटो असणार हे नक्की. त्याबरोबर आता लगेच सायली हसायला लागते आणि अर्जुन ही म्हणायला लागतो की काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? तुम्ही उगाचच्या उगाच का आम्हाला दोघांना त्रास देताय? त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की आता ह्या ठिकाणी सचिन आणि साक्षी हे दोघेजण जेवायला आलेले असतात. आता साक्षी ही सचिनला विचारते, तुला हार्ड ड्रिंक हवे का? त्यावर सचिन नाही म्हणतो. त्यावर साक्षी म्हणते, अरे मला पण विचार. मी तुला विचारलं, हा इट्स टिपिकल. त्याबरोबर लगेचच सचिन म्हणतो, ओके सॉरी समिधा मॅडम. बरं मला सांगा तुम्हाला हव्य का? त्याबरोबर समिधा म्हणते,
नाही नको मला पण नकोय मी घेत नाही. त्याबरोबर सचिन म्हणतो, घेत नाहीस? त्यावर समिधा म्हणते, हो पण तू विचाराव असं मला वाटलं म्हणून मी तुला सांगितलं की मला विचार म्हणून दट्स इट. सचिन हसतो आणि समिधाला म्हणतो, समिधा तू पण ना. त्यानंतर आपण आता पाहतो की सचिन हा समिधाला म्हणतो, समिधा मला तुझ्यापासून माझं काहीच लपवायचं नाही. मला ना आपण जेव्हापासून भेटलोय तेव्हापासून आपण खूप जुन्यापासून एकमेकांना ओळखतो असं मला फिलिंग येते. त्यामुळे माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुला खरं खरं सांगायला हवं असं मला वाटतंय आणि म्हणूनच मी तुला सगळं सांगायचं ठरवलं. आणि मला तुला ही गोष्ट सांगायची आहे की म्हणजे माझ्या आयुष्यात एक मुलगी होती, म्हणजे कॅनडामध्ये असताना माझं तिच्याबरोबर अखेर होतं आणि कालांतरानंतर आम्ही एकमेकापासून वेगळे झालो कारण आमचं रिलेशन वर्क नाही होऊ शकलं. तुझ्याबरोबर असताना मला जसं फील होतं तसं नाही नव्हतं होत तिच्याबरोबर. त्यावर समिधा म्हणजे साक्षी म्हणते, मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचं. माझ्या आयुष्यात सुद्धा एक मुलगा होता. आमची तर गोष्ट एंगेजमेंट पर्यंत पोहोचली आणि नंतरन तो मला डिझर्व करत नाही हे मला कळालं. तर दुसरीकडे अर्जुन हा एका केसची फाईल बघतो आणि म्हणतो, ठीक आहे नाही, मला कळालंय की हा फ्रॉड तुम्ही केलेला नाहीये. ते काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आपण या सगळ्यातून मार्ग नक्की काढू. त्याबरोबर आता माझा असिस्टंट पुढचं सगळं तुमच्याशी बोलून घेईल. एवढं बोलून तो त्या माणसाला तिकडून पाठवून देतो. इतक्यात चैतन्य तिकडे येतो आणि चैतन्य अर्जुनला सांगत असतो, अर्जुन अरे आपले ते मेहता केसचे जे क्लायंट आहेत त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. तर ते म्हणत होते की मीटिंग घ्यायची आहे म्हणून. तर काय करू, त्यांना आजच टायमिंग देऊ का? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही आज नको, त्यांना उद्याच दे. आज मी त्या लोखंडकडे जाणार आहे. तर दुसरीकडे अस्मिता आणि तिच्या मैत्रिणी या पोहोचलेल्या असतात जिथे त्यांना जेवायला यायचं असतं. आता बरोबर तिथे सचिन आणि साक्षी सुद्धा आलेले असतात. सचिनने आता अस्मिताला लांबूनच पाहिलेलं असतं. आता साक्षी ही सचिनकडेच बघत असते. तर सचिन हा अस्मिताला बघून घाबरतो आणि आता तो चेहरा लपवायला लागतो. आता इथे सचिन तोंडावरती हात पकडतो आणि त्याच्यानंतर तो आता तोंडावरती जे तिथलं मेनू कार्ड असतं ते घेतो. आता साक्षी त्याला म्हणत असते, सचिन अरे काय रे काय होतंय तुला, काही होतंय का? सचिन म्हणतो, नाही ठीक आहे. आणि मग आता इकडे अस्मिता ही पुढे जाताना सचिनला बघते. आता अस्मिताची नजर सुद्धा सचिनवर पडते आणि सचिनने सुद्धा अस्मिताला पाहिलेलं असतं. अस्मिताला वाटतं की सचिन ह्या मुलीबरोबर काय करतोय, ही मुलगी कोण आहे? तर सचिन हा अस्मित साक्षीला म्हणतो, सॅम चल ना आपण इकडनं निघूया, आपण इथे थांबायला नको, चल चल चल. आता अस्मिता विचार करते, सचिन इथे काय करतोय आणि ही मुलगी कोण आहे त्याच्याबरोबर? तर आता लगेचच सचिन इकडे म्हणायला लागतो, सांग चल आपण नंतर येऊ इथे कधीतरी, चल चल चल. आता ती म्हणत असते, अरे पण झालंय काय सचिन, आणि आपण असे चाललोय कुठे सचिन? पण सचिन काहीच ऐकून घेत नाही. तो थेट तिकडनं निघतो आणि जातोच. त्याबरोबर आता इकडे अस्मिताला मात्र बसवत नसतं. अस्मिता त्याला वाटतच असतं की आपण एकदा तरी जाऊन खातर जमा करून घ्यावी की तो सचिन आहे का नाही. मग आता अस्मिता ही खात्री जमा करून घेण्यासाठी तिकडनं मागे मागे चाललेली असते त्या माणसाच्या. तर आपण आता पाहतो की अस्मिता ही मागे मागे चालायला सुरुवात करते. पण तोपर्यंत सचिनने तिकडनं निघून जायला सुरुवात केलेली असते आणि ते दोघेजण आता त्या रेस्टॉरंटच्या बाहेर सुद्धा पडलेले असतात. तर दुसरीकडे सायली ही अर्जुनच्या फोनची वाट बघत असते. ते आता काम करता 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 एक मिनिटाने फोन हातामध्ये घेऊन बघत असते की अर्जुनने फोन केलाय का, अर्जुनने फोन केलाय का. पण शेवटी अर्जुन काही फोन करत नाही. मग ती विचार करते की जाऊ दे, या माणसाला एकदा ऑफिसला गेल्याच्या नंतर काही सुटत नाही, सुचत नाही, अगदी जग बुडी झाली तरी
यांना फरक पडत नाही. मीच यांना फोन करते. आणि मग आता लगेचच सायली अर्जुनला फोन करते. अर्जुन म्हणतो, 100 वर्ष आयुष्य. आम्ही आता तुझ्याच बद्दल बोलत होतो. त्याबरोबर आता सायली म्हणते, हो का? चैतन्य भाऊजींनी काढली असेल ना माझी आठवण? नाही म्हणजे काय ना सध्या तुम्हाला तर माझी आठवण येतच नाही. मग बिचारे चैतन्य भाऊजी त्यांनीच काढली असेल की माझी आठवण? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नाही मीच काढली. मीच चैतन्याला सांगत होतो की आज आपण दोघेजण मिस्टर आणि मिसेस लोखंडेच्या घरी जाणार आहोत, त्याबद्दलच बोलत होतो आम्ही. त्यावर सायली म्हणते, हो का? मग चैतन्य भाऊजींना सांगण्यापेक्षा मलाच सांगायचं होतात ना. मला सांगायची होती की नाही ती गोष्ट. त्याबरोबर मग सायली म्हणते, हो. अर्जुन म्हणतो, हो पण ते. त्यावर सायली म्हणते, जाऊ द्या ते सगळं, मला सांगा आपण किती वाजता निघणार आहोत? त्यावर अर्जुन सायलीला टायमिंग सांगतो. सायली फोन ठेवून देते. अर्जुन म्हणतो, झाली हिची बॉसगिरी सुरू झाली. मला हे करायचं, मला ते करायचंय. असं तसं मला फक्त कामच सांगत असते ही. त्यावर अर्जुन म्हणतो, पण तू ऐकतं तर काहीच नाहीस ना तिचं. आता चैतन्याने असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो, हा आता तू तर तिच्या टीममध्ये गेलायस ना. शाब्बास मित्र माझा आहे. आणि टीममध्ये बायकोचे व्हेरी गुड. त्यानंतर आपण पाहतो की इथे आता सचिन हा साक्षीला सांगत असतो की काही नाही, तिथे डस्ट पार्टिकल खूप होते ना, त्यामुळे मला एन्झायटी झाली. एकदम असं म्हणजे पॅनिक अटॅक आल्यासारखं वाटलं. त्यावर ती म्हणत असते, सचिन काहीही बोलू नकोस. तिथे काही डस्ट पार्टिकल वगैरे नव्हते. अरे नीट क्लीन एरिया होता तो. उगाच काही बोलतोयस. ऊन सुद्धा नव्हतं तिकडे. उगाच खोटं बोलू नकोस. सांग ना मला काय झालंय? सचिन म्हणतो, म्हटलं ना तुला मी काहीही झालेलं नाहीये. चल आपण निघूया, चल. आणि मग तो तिला घेऊन तिकडं निघतो. तर इकडे अस्मिता ही बाहेर आलेली असते. तोपर्यंत तिला सचिन हा त्या मुलीबरोबर पुढे जाताना दिसतो. आता तो पुढे चाललेला असतो. अस्मिता त्याच्या मागे चालायला लागते. अस्मिताला बघायचंच असतं की सचिन इथे करतोय काय. ती आता चालत असते, पण पटापट चालताना अचानक तिच्या पोटामध्ये कळ येते. आता ती पोटात कळ आल्यामुळे थांबते. तिच्या हातातला मोबाईल सुद्धा आता खाली पडतो. मोबाईल उचलण्यासाठी अस्मिता थांबते. ती आता खाली वाकून मोबाईल उचलण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला एवढं खाली वाकायला जमत नसतं. इतक्यात समोरून एक माणूस येतो आणि तो चांगला माणूस तिला मोबाईल उचलून देतो. मग अस्मिता ही पुन्हा पुढे जायला लागते, पण तोपर्यंत सचिन तिच्या नजरे आड झालेला असतो. आता मग अस्मिता ही सचिन नजरे आड झाल्यामुळे पोट पकडते, कारण पोट तीच दुखतं. तर तिला आता तिथे सचिन दिसतो. मग सचिन सारखे कपडे घातलेल्या माणसाला जाऊन ती हात लावते. तो मागे फिरून येस असं विचारतो सुद्धा. तर सचिनला न बघता तिथे दुसऱ्याच मुलाला बघून अस्मिता म्हणते, नाही सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. त्याबरोबर तो म्हणतो, इट्स ओके. आणि मग तो मुलगा तिकडं निघून जातो. अस्मिता ही आता तिथे उभी असतेच. इतक्यात आता साक्षी ही सुद्धा तिला बघते. आणि मग आता साक्षी तिला बघते आणि तिच्या लक्षात येतं की कदाचित सचिन अस्मितालाच बघून घाबरलाय. मग आता त्या ठिकाणी सचिन येतो. त्यावर साक्षी सचिनला विचारते, सचिन कुठे गेला होतास तू आणि असा अचानक का निघालास? त्यावर सचिन सांगतो, काही नाही. मी म्हटलं ना मला व्हॉमिटिंग सारखं वाटत होतं. तेच जरा जाऊन बाथरूममध्ये उलट्या केल्या तेव्हा कुठे जाऊन जरा बरं वाटलं. पण सांग, मला ना घरी गेल्याशिवाय बरं वाटणार नाही. आपण आता घरी गेलेलं बरं. चल घरी जाऊया. त्याबरोबर ती म्हणते, हो जाऊया. आणि मग ती विचार करते की नाही, नक्की काहीतरी गडबड आहे. सचिन हा अस्मितालाच बघून घाबरलेला आहे. आता नेमकं तो तिला बघून का घाबरलाय हे मला शोधून काढावंच लागेल. तोपर्यंत मला चैन पडणार नाही. मग आता ती घरी येते आणि सरळ महिपला कॉल करते
आणि महिप्तला सांगत असते की अण्णा एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यावर महिप्त विचारतो, काय झालं? आता तू तर दीक्षित बरोबर जेवाय गेली होतीस ना, कसं झालं समजत? जेवलात का नाही व्यवस्थित? त्यावर ती म्हणत असते, अण्णा अहो तेच तर सांगते ना, एक खूप मोठा प्रॉब्लेम होऊन गेला. मला तर आता जेवण कसलं एक वेगळाच डाऊट येतोय. त्याबरोबर महिप्त म्हणतो, हे बघ साक्षी, जे काही असेल ते व्यवस्थित सांग बळ. मग आता साक्षी सांगायला सुरुवात करते, अण्णा आज आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो ना, तिथेच ती अर्जुनची बहीण सुद्धा आली होती. त्यावर मग महिप्त म्हणतो, तिचा काय संबंध या सगळ्याशी? त्यावर ती सांगते, तेच तर अण्णा मला कळत नाहीये ना. जेव्हा ती तिथे आली की नाही तेव्हा सचिन तिला बघून एकदम घाबरला, डेस्पेरेट झाला हा. आता तो माझ्याशी तेव्हा खोट बोलत होता की तो तिला बघून घाबरलेला नाहीये वगैरे, पण मला कळत होतं की तो तिलाच बघून घाबरला. तो इतका का घाबरला तिला बघून मला ना काहीच कळत नाहीये. तर आता इथे अस्मिता घरी आल्या आल्या सचिनला कॉल करायला लागते. पूर्णा आजी म्हणते, अस्मिता काय सुरू आहे तुझ? घरात आल्या आल्या तू फोन कुठे सुरू केलेस? त्यावर अस्मिता म्हणते, तू थांब जरा आजी. त्यावर कल्पना तिकडे येते आणि म्हणायला लागते, मैत्रिणींबरोबरच्या गप्पा संपल्या नसतील, अजून अस्मिताच्या आपल्या म्हणून मैत्रिणींनाच फोन करत असेल काय? त्याबरोबर अस्मिता म्हणते, नाही करत आहे मी मैत्रिणींना फोन. मी सचिनला कॉल करते. सचिन फोन उचलत नाहीये. मी इतके फोन करते तरी. त्यावर आता लगेचच कल्पना तिला म्हणते, सचिन पण काय झालंय? तू त्याला इतके फोन का करतीयस अस्मिता? आता अस्मिता रडायला लागते आणि सांगत असते की मी सचिनला आज ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते तिथे पाहिले. त्याबरोबर आता कल्पना म्हणते, काय? सचिनला हॉटेलमध्ये पाहिलंस? कसं शक्य आहे? तू या इथे बस. आणि मग ती अस्मिताला बसवते आणि विचारू लागते की काय झालं? तू काय पाहिलंस? मग आता अस्मिता ही सांगायला लागते की मी जिथे जेवायला गेले होते तिथे सचिन सुद्धा होता. त्यावर आता पूर्णाजी ही तिला विचारते, जर तू तिथे सचिनला पाहिलंस तर मग तू त्याच्या मागे जाऊन त्याला जाब का नाही विचारलास? तू त्याला काही का बोलली नाहीस? त्यावर अस्मिता सांगत असते की मी गेले होते त्याच्या मागे आज जाब विचारण्यासाठी, पण मी मागे गेले तेव्हा तो सचिन नव्हता, तो दुसराच कोणीतरी मुलगा होता. त्याबरोबर अस्मिताला कल्पना विचारते, अस्मिता नेमकं तुझं काय चाललंय? बरं तो सचिन होता की तो सचिन नव्हता? आम्हाला कसं कळणार तुला काय म्हणायचं ते? त्यावर मग अस्मिता म्हणते, मी तुम्हाला सांगते. आणि मग आता अस्मिता सांगायला सुरुवात करते की सचिनला तिने एका मुलीबरोबर पाहिलं. मग नंतर ते दोघंजण तिकडून बाहेर पडले. आधी तर अस्मिता त्यांच्या मागे गेली नव्हती, पण नंतर शेवटी तिला नाहीच रावलं म्हणून मग नक्की तो मुलगा कोण आहे याची खातर जमा करून घेण्यासाठी अस्मिता त्याच्या मागे गेली. पण जेव्हा अस्मिताने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला तेव्हा तो मुलगा सचिन नसून कोणीतरी दुसराच होता. आता हे जेव्हा ती सगळ्यांना सांगते तेव्हा कल्पना तिला म्हणते, काय तू धावत गेलीस त्याच्या मागे? अगं पण कशाला अस्मिता? तुला माहिती आहे ना या अशा दिवसात आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची असते, म्हणून मग तरीही तुला असा आथाईपणा करायला कोणी सांगितलं होतं? आणि शेवटी तो सचिन नव्हताच ना? मग त्याबरोबर अस्मिता म्हणत असते, नाही मॉम, तो सचिनच होता. मला व्यवस्थित कळते. त्याबरोबर आता पूर्णा आजीही तिला सांगते, हे बघ अस्मिता, तू जरा शांत हो. अगं तो सचिन नसेल. सचिन तुला न भेट तिथे कसा काय बसेल बरं? आणि सगळ्यात महत्वाचं सचिन हा तिकडे कशाला येईल? त्याचं काम काय? तो दिल्लीमध्ये आहे, त्याचं काम करतोय, आणि तू इथे फक्त दिवस रात्र सचिन 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 करतेस की नाही म्हणून तुला सचिनच सगळीकडे दिसतो. कळते का? सचिन तिथे नव्हता खरोखर. त्याबरोबर अस्मिता म्हणते, नाही होता तिथे. तिथे सचिन होता. मला आठवते, मी पाहिलं ना सचिनला. त्याबरोबर आता कल्पना म्हणते, हे बघ अस्मिता,
तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल असा विचार कर की. त्यावर अस्मिता म्हणते, नाही, माझा गैरसमज वगैरे काही झालेला नाहीये मॉम. सचिन तिथे होता म्हणजे सचिन खरोखर तिथे होता. मी बरोबर ओळखते ना सचिनला. मी सचिनला ओळखण चुकेन का? आता ती हे सगळं बोलते आणि अचानक तिला घेरी येते. अस्मिता खाली कोसळते. त्याबरोबर पूर्णाजी लगेचच कल्पनाला सांगते, कल्पना अश्विनला ताबडतोब बोल. कल्पना लगेचच अश्विनला कॉल करायला लागते आणि मग ती त्याला सांगते की अश्विन लवकर घरी ये, इकडे बघ, अस्मिताला चक्कर आली. अस्मिता खाली कोसळले. त्याबरोबर अश्विन हा सुद्धा लगेचच तिकडून यायला निघतो. तर आता इथे पूर्णा आजी ही अस्मिताच्या चेहऱ्यावरती पाणी मारून करू लागते. तर विमल पाय चोळायला बसते. कल्पना हात चोळायला बसते जेणेकरून तिने शुद्धीवर यावं. आता थोड्या वेळाने मग आता विमल हिने पाय चोळल्यावर, कल्पनेने हात चोळल्यावर हळूहळू आता अस्मिता ही शुद्धीवरती यायला लागलेली असते. पूर्णाजी डोळ्यांवर पाणी वगैरे शिंपडते. मग अस्मिताला ही शुद्ध येऊन जाते. आता अस्मिता शुद्धीवर आल्यावर कुठे सगळ्यांचा जीव जरा भांड्यात पडतो, पण अस्मिताची प्रकृती ही अगदी व्यवस्थित पूर्वीगत नसते. अस्मिता ही जरा वीक ठीकच असते. मग आता तरीही अस्मिताला कल्पना ही म्हणत असते, अस्मिता बाळ शांत हो, डोळे उघड, शांत हो. तर अस्मिता ही सचिन 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 एवढेच बडबडत असते. आता मग मात्र अस्मिताने सचिनच्या इतका ध्यास घेतल्यामुळे घरातल्यांना काळजी वाटू लागते. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की मैना आणि सदाशिव हे दोघंजण टपरीवरती चहा प्यायला बसलेले असतात. आता ते दोघं चहा प्यायला बसलेले असतात. त्या ठिकाणी अर्जुन आणि सायली पोहोचतात. आता अर्जुन आणि सायली तिकडे खाली उतरून येतात आणि म्हणायला लागतात की तुम्हालाच भेटायला तुमच्याच घरी येत होतो आम्ही. त्याबरोबर आता लगेच ते दोघं म्हणायला लागतात की आता आम्ही काय केलं? आम्हाला कशापायी भेटायचं होतं तुम्हाला? तुम्ही चहा घेणार का? घ्या ना चहा. आणि मग आता लगेचच ते त्या दोघांना सुद्धा त्या चहावाल्याला चहा द्यायला सांगतात. तर अर्जुन आणि सायली म्हणतात, नाही, नको, आम्हाला काही सुद्धा नकोय. आता आम्ही तुम्हाला जेवढं विचारू तेवढ्या प्रश्नांची उत्तर द्या आणि यावेळेस तुम्ही खरं बोलाल दोघंही, अशी आम्ही अपेक्षा करतो. बोलाल ना खरं? त्याबरोबर मग मात्र आता हे दोघं गप्प बसतात. तर अर्जुन म्हणतो, बोलाल ना खरं? मग आता लगेचच ते होकारार्थी मान हलवतात. त्यानंतर मग अर्जुन हा आता विचारायला सुरुवात करतो आणि मग आता तो त्यांना म्हणत असतो की हे बघा, पहिली गोष्ट तर तुम्ही आमचे दागिने चोरले होते. त्याच्यासाठीच मी कंप्लेंट केली असती, पण आम्हाला आमचे दागिने मिळाले म्हणून मी कंप्लेंट केली नाही. आता सायलीचा फोटो तुमच्या फॅमिली फोटोत कसा आला हे तुम्ही सांगायचं. तर दुसरीकडे प्रतिमा ही देवी आईला हात जोडून म्हणत असते, आई, मला सगळं काही आठवायला लागलंय आता, पूर्वीपेक्षा चांगलं. पण मग मला ज्या गोष्टीचा त्रास होतो ती गोष्ट मला आजही का आठवत नाही. तर दुसरीकडे साक्षी म्हणत असते, जेव्हापासून मी सचिनला त्या अर्जुनच्या बहिणीला घाबरताना पाहिलंय की नाही, तेव्हापासून मला असं वाटतंय की सगळं अगदी माझ्या हातातून निसटून चालले अण्णा. त्याबरोबर महिप्त तिला म्हणतो, घाबरू नको, तुझा बाप अजून जिवंत आहे. तर साक्षी म्हणते, पण सगळ्या गोष्टी तुम्ही हँडल नाही करू शकत अण्णा. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन सदाशिव आणि मैनाला भेटून आलेले असतात. आता ते म्हणत असतात दोघेही की या सगळ्याशी महिपचा काय संबंध आहे ते मलाही कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, आपण उद्या पुन्हा त्या बाईकडे जाऊया आणि तिकडे गेल्यावर आपल्याला काय माहिती मिळते ते पाहूया. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.